अणुशक्तीनगर मानखुर्द हा तुमचा होल्ड आहे तिथे. पण आत्ता तुम्ही जे सांगितलं आम्ही खूप चर्चा केली आणि त्या ह्याच्यात पण तिथून नवनाथ बन यांना उमेदवारी मिळते, तुमचा कार्यकर्ता तुमचा ह्यांना कोणाला मिळत नाही आणि प्लस दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी पण स्वबळावर लढते तिथे. तर मग एकूण तुमचा जो होल्ड आहे तिथे तो कमी होताना दिसत नाही का? नाही, असं काही नाही. कारण नवनाथ बन हे प्रवक्ता आहेत भारतीय जनता पार्टीचे आणि रोज भारतीय जनता पार्टीची आणि विशेष करून महायुतीची भूमिका त्या ठिकाणी प्रसारमाध्यमांच्या समोर ठेवत असतात. त्यामुळे नवनाथ बन यांना उमेदवारी मिळावी हे माननीय मुख्यमंत्री साहेबांची पण इच्छा होती आणि त्याकरता तो प्रभाग नवनाथ बन याकरता सोडण्यात आला. परंतु त्या ठिकाणी एक शिवसेनेचीच नगरसेविका यापूर्वी होती आणि शिवसेना आणि महायुतीचं त्या ठिकाणी या विधानसभेच्या निवडणुकीत त्या ठिकाणी लीड पण मिळालेलं आहे. आणि आता माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी क्लस्टर डेव्हलपमेंट तिकडे अनाऊन्स केल्यामुळे तर गेले कित्येक वर्ष नागरिकांच्या रिडेव्हलपमेंटचा जो विषय होता, कारण आपण बघाल मंडाळा असेल, जैन नगर, आंबेडकर नगर ह्या ठिकाणी हाय टेन्शन आपले वायर असल्या कारणामुळे त्याचं रिडेव्हलप आणि ग्रीन झोन असल्या कारणामुळे रिडेव्हलपमेंट होऊ शकत नव्हतं. आता 50 एकरचा क्लस्टर त्या ठिकाणी डिक्लेअर केल्यामुळे संपूर्ण रिडेव्हलपमेंट होईल आणि त्यांचा कित्येक वर्षाचा जो प्रश्न आहे तो मार्गी लागलेला आहे. त्यामुळे उमेदवार त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत निवडून येईल हा आम्हाला संपूर्णतः विश्वास आहे. तुमचा होल्डचा मी प्रश्न माझा होल्ड आहेच. शेवटी महायुतीचा उमेदवार निवडून आला तो आमचाच होल्ड असणार आहे.